हॅलो गाईज, वेलकम टू आतिया फिट टेल्स. सो आज आहे आतिशचा बड्डे म्हणून आम्ही आलो आहे उत्सव बार्बेक्यू रेस्टॉरंटमध्ये. मॅडमनी माझ्यासाठी काय काय सरप्राईजेस प्लॅन केलेत ना, ते बघून माझा अक्षरशः खांदा आणि हात दुखायला लागला आहे. त्या बाईने केक तर आणला आहे, पण तुम्ही बघू शकता गाईज, पूर्ण एवढं वजन दोन गोंते भरून हिने माझ्यासाठी गिफ्ट आणले. ही एक पिशवी आहे आणि ही एक पिशवी आहे, ती बघा. आणि आम्ही आता आलो आहे, कुठे आलो आहे? उत्सव बार्बेक्यू रेस्टॉरंट. उत्सव बाय बार्बेक्यू मध्ये आलो आहे आम्ही, जे की आहे लालबागला चिंचपोकळीजवळ, त्या हायवेसमोर. सो तुम्हाला मी नंतर ॲम्बियन्सचं दाखवीन कसं आहे. त्याच्या अगोदर आम्ही आमचं ते स्टार्ट करायच्या अगोदर हे गिफ्ट एक करून ठेवली होती. आणि केक पण आणला आहे, तिने. सो मी त्याच्यासाठी खूप क्यूट केक प्लॅन केला आणि खूप सारे गिफ्ट्स. ओके, सो बघूया हाऊ इट गोज. ओके. सो आता त्यांना हिने सांगितलं केक आणायला, बघूया ते आणतील तर आम्ही तुम्हाला दाखवू केक काय. मला पण नाही माहिती केक काय. ओके, सो गाईस, बी विथ अस. मला भीती वाटते. सो गाईस, तुम्ही बघू शकता ह्या मुलीने माझ्याकडे किती सुंदर केक घेतलाय. किंग ऑफ आतिया फिट टिप्स. वा. आणि द मॅन बिहाइंड एव्हरी एडिट, शॉर्ट अँड स्क्रिप्ट. टॉन्ट करते मला ही, बाकी काय नाही. सर्व एफर्ट्स तीच करते म्हणजे मोस्टली. मी फक्त त्यांना कॉन्फिडेंटली पुट करतो. हे तर काय नाही गाईस, हा केक तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि प्रिटी आहे. हे सोडून तुम्ही बघू शकता ह्या बाईने माझ्यासाठी किती सारे गिफ्ट आणलेत. हल्दी पण आहेत, वरती पण आहेत. हे आमचे एवढे सारे गिफ्ट आणि हा आमचा केक. आणि आज आम्ही आलो आहे इथे व्हेन्यू मध्ये. सो आता आम्ही केक कट करूया आणि सेलिब्रेट करूया. ओके. केवढा मोठा केक आहे, कसं कट करू? हॅपी बर्थडे. गाईज, आमचं सेलिब्रेशन झालेलं आहे केक कट करून. आणि मला आय हॅव नो वर्ड्स. त्या मुलीने काय केलं मला कळतच नाही. मला मी स्पेशल फील काय स्पेशल वाटतं मला. मी पूर्ण एकदम असं एक्सपेक्टेड नव्हतं की एवढं सर्व सेलिब्रेट होईल. म्हणजे पूर्ण सकाळपासून मी एकदम टेन्स्ड होतो. एकदम ती माझ्यासोबत भांडली होती सकाळपासून. तिने एवढं हर्ट केलं होतं मला. त्याच्यानंतर मग मला आता ते रिझन कळालं की हिने का माझ्यासोबत एवढी भांडली होती आणि का तिने ते ॲक्ट प्ले केला होता. त्याच्यानंतर मग तुम्हाला समजेल, आम्ही तुम्हाला दाखवू की का. म्हणजे एवढं मला आय हॅव नो वर्ड्स. सो तुम्हाला माहित नाही, हे बनवायला केक वगैरे आणि गिफ्ट्स प्लॅन करायला खूप मेहनत लागली, खूप डेज लागले मला विचार करायला की काय आवडेल त्याला. सो आम्ही आता फर्स्ट दाखवू तुम्हाला एक एक आयटम जसे जसे येतील. फर्स्ट ते मॉकटेल टॉवर आहे, ते स्ट्रॉबेरीचं खूप मोठं असतं आणि ते एक युनिक पण वाटतं आम्हाला खूप. सो गाईज, तुम्हाला खरं सांगतो, ते येईल नंतर. टावर विअर टचवूड आहे. मला अशी गर्लफ्रेंड मिळाली, मला खूप चांगला, जसं मी लक्की आहे. लॉकडाऊन नंतर अशी गर्लफ्रेंड, लॉकडाऊनच्या अगोदरच मिळालेली. पण इतकी मॅच्युअर्ड कधी झालीस? मॅच्युअर्ड नाही, पण असं मला कळत नाही की काय, म्हणजे मी काय रिॲक्ट करू. कारण की तुम्ही म्हणजे गिफ्ट वगैरे तर ठीक आहे, पण एक केकमध्ये एक इमोशन्स असतात. त्या असा इमोशनल केक, म्हणजे जे मी एफर्ट्स टाकतो, जे पण मी करतो, हार्डवर्क करतोस ना. म्हणजे मी जे पण एफर्ट्स करतो ते एवढं मी रात्र म्हणजे एक वर असं, म्हणजे डार्क सर्कल येतात मला ज्या ह्याच्याने. ते तिने मला एकदम असं मला काय कळलंच नाही मी काय बोललो. तिने मला एकदम चांगलं डेडिकेट करून खूप चांगला केकच मला आवडला. तर गिफ्ट बघूया. ती बोलते खाणार जसं एक करून गिफ्ट ओपन करणार आहे बोलते. टोटल किती गिफ्ट आहेत? टोटल 26 गिफ्ट दिलेत त्या बाईने, कारण की माझा 26 वाला बर्थडे आहे. तुम्ही बघू शकता गाईस. आता हे 26 एवढे खालपर्यंत पण आहेत पूर्ण.
हे बघा पूर्ण खोदून खोदून मला काढायला लागणार ते. हे बघा हे बघा हे बघा. हे 26 गिफ्ट आता मला ओपन करायचे आहेत. तर मला प्रश्न पडतोय की हे 26 गिफ्ट पहिला खाऊन ओपन करायचं आम्ही जे येणार आहे ते का मध्ये मध्ये ओपन करूया. मी तर विचार करतोय ना आपण पहिला खाऊन घेऊया सर्व गोष्टी आरामात. त्यानंतर आम्ही पोट भरलं ना त्यानंतर हळूहळू हळूहळू एक 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 गिफ्ट आम्ही ओपन करू. ओके. सो आता बघूया आम्ही फर्स्ट पहिला काय येईल. ओके. जे एकदम मोठे मोठे गिफ्ट आहेत आम्ही ते अगोदर ओपन करून घेऊ. नंतर मग जे छोटे छोटे झाले ते मिनी पटकन होतील. सो आधी बघूया त्यांनी काय आमच्यासाठी आणलंय. ओके. सो गाईस बी विथ अस. आम्ही तुम्हाला आजचं जेवण पण दाखवू की इथे उत्सवमध्ये काय काय मिळतं. न्यू ॲड ऑन झाले की आम्ही तर फर्स्ट टाइमच आलो इकडे आणि या मॅडमनी माझ्यासाठी काय काय गिफ्ट घेतले ते पण तुम्हाला दाखवू. ओके. सो गाईज बी विथ अस आणि सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर सबस्क्राईब करा. म्हणजे नेक्स्ट इयर मला अजून जास्त गिफ्ट मिळतील. नाही पण आता तर मॅडमचा बर्थडे आहे. खूप टाइम है. इसका बदला लिया जाएगा. इस गिफ्ट का बदला लिया जाएगा. सो गाईज बी विथ अस. गाईज तुम्ही बघू शकता आम्ही घरी कसे कपडे लावतो तसे या बाईंनी मला गिफ्ट दिलेले मी इथे लावले आहेत. आता हा एकच मेन इश्यू आहे हे घेऊन कसे जायचे गिफ्ट. येताना पण खूप प्रॉब्लेम झालेला. आता पण बघू. थँक्यू सो मच. सो गाईज सर्वात अगोदर आम्हाला ह्यांनी दिलेला आहे चिकन मंचाव सूप स्टार्टर्समध्ये. ओके. सो बघूया आता हे कसं कसं टेस्ट करतं. खूप भूक लागली आहे बाईंना. एवढे सर्व वजन उचलून खूप जास्तच भूक लागली आहे. सो बघूया आता एक 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 आयटम ट्राय करून आम्ही तुम्हाला सांगतो कसं आहे सर्व. ओके. चला आता स्टार्ट करूया. पहिल्यांदा यांचा सूप आलाय तो सूप ट्राय करूया कसा लागतो. सूप खूप क्लिअर वाटतोय मला. एवढ्या बारिशच्या मोसममध्ये सूप गरम गरम पियायला खूप मजा येणार. मी लोक टॅक्सीत आलो. टॅक्सीमध्ये पूर्ण बाहेर पाऊस पडत होता. विचार केला तर एक सूप होज आहे. सूप तर कॉम्प्लिमेंटरी आहे. छान आहे. म्हणजे बार्बेक्यू नेशनमध्ये तिकडे ठेवलेले असतात सूप. इकडे हे लोक स्वतःहून सर्व करतायत. तर बघूया टेस्ट कशी आहे. इफ तुम्ही बार्बेक्यू नेशन किंवा ग्लोबल फ्युजनला गेला असाल तर तुम्ही इथे पण येऊ शकता. अच्छा. तिकडचे दोघांचे टेस्ट माहिती होते सूपचे कसे आहेत. तर ह्याचं ट्राय करून बघूया. क्लिअर आहे. सूप खूप हेल्दी वाटते. ह्याच्यामध्ये कुठला पण कलर किंवा असं काही यूज नाही केल्या. खूप टेम्पटिंग आहे आणि क्लिअर आहे. असं म्हणजे पियाला लगेच ठसका लागतो असं नाही. ओके. शेजवान ट्राय करून बघूया. तर चांगली शेजवानच मस्त लागते मला. गुड. आता बघा दुसरा आयटम काय येतं. एक्सायटेड आहे. इंटेन्शन टायमावरती बोललो आम्ही. एक्सायटेड आहे आम्ही. सो चला. जो गाईज मी लाईफमध्ये मला असं वाटलं होतं की मी सर्वात चांगला पार्टी प्लॅनर मीच आहे. सर्वात चांगला सरप्रायझिंग पर्सन म्हणजे चांगला सरप्राईज देऊन काहीतरी असं फेक सिनॅरिओ क्रिएट करून भांडण करून नंतर समोरच्याला सरप्राईज देणं हे आता मला हे नवीन गुण कळले त्या बाईचे. पहिला भांडायचं आणि समोरच्या म्हणजे काहीतरी असं करायचं की ज्याच्याने समोरचा व्यक्ती खूप जास्त रागवेल आणि संध्याकाळच्या दिवशी एवढे सर्व सरप्राईज आणि एवढं सर्व प्लॅन करून असं एकदम खतरनाक आहे. मला माहित नाही ते गिफ्ट आणायला खूप मुश्किल झाली. मी 2 गिफ्ट बॅग घेतले होते पण ते फाटले. मग नंतर मला त्याच दिवशी जाऊन ते प्लॅस्टिकवालं असतं ते आणायला लागलं. गिफ्ट हिने आणले कसे मला माहीत नाही. पण तिथून ते इथपर्यंत हा बिल्डरच उचलून घेऊन येतोय. तर ती एकच बोलेल मला काय जिमला जातोस ना. सो जर जे पण जिमला जात असतील ना त्यांनी ॲडिक्वेटेडली वर्कआउट करायला तर सर्व सामान तुम्हालाच उचलायला लागेल. ठीक आहे चालेल. मलाच घ्यायचे. माझेच गिफ्ट आहेत पण ते मलाच. अशा गिफ्टमधले काय काय असे गिफ्ट असतील जे म्युच्युअली यूज होतील मला तर असं वाटतं. बघूया स्वतः काय असेल त्याच्यामध्ये. पण थँक्यू सो मच. तुम्ही एवढं तुमच्या स्टडी आणि वर्कमध्ये टाईम काढून माझ्यासाठी एवढं तुम्ही माझा बायसेप दिसतोय ना. हां
प्लॅन करतोस ना. थँक्यू सो मच. बघूया आता अजून पुढे काय काय खाऊ शकतो. ओके, सो गाईज आता आलेला आहे चीज सिगार रोल. बघूया हा आयटम कसा आहे, चीज सिगार रोल. तो गाईज आमचा टॉवर आलेला आहे हा मॉकटेल टॉवर. क्या है भाई इसमें? स्ट्रॉबेरी फ्लेवर्स है, स्ट्रॉबेरी, स्प्राइट, लीची, लेमन, सोडा. एवढा मोठा टॉवर आहे यार. एवढं सर्व पिणार का आपण रिया? स्ट्रॉबेरी माझा फेवरेट फ्लेवर मग ह्याचे ग्लास कुठे याचे? हे वाले ग्लास आहे का? जरा दाखव मला कसं घ्यायचं. जरा मला ट्युटोरियल दे. तुमचं असं मस्त आहे रे. सही वाटतंय, वेगळं वाटतंय काहीतरी. हे बार्बिक्यू नेशन मध्ये नाही ना असं काय? कसं लागतंय? खूप रिफ्रेशिंग लागते. स्ट्रॉबेरीचा मस्त फ्लेवर. आता मी पण ट्राय करतो, थांबा गाईस. चिकन लॉलीपॉप म्हणून सॉस. चिकन लॉलीपॉप आलेला आहे गाईस. आता सिगार रोल नंतर टेम्पटिंग लॉलीपॉप आलेला आहे. मला जाणार तो. वाव, खूप सुंदर लागते, खूप यमी वाटते. ओके, तो आता आपण ट्राय करून बघूया. मी पण आता ह्याच्यातून पिणार आहे. बघूया आता कसं असतं. निया तो नळ चालू करेल आता. एक मिनिट, चालू कर. किती मस्त वाटते घेतानाच. बघ, बघायलाच किती वाटतं. बस 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 बस. सो गाईज हा ग्लास फुल झालेला आता. वा, मोहितो आहे ना? मोहितो आहे ना? हा, मोजितो बोल. बोल मोजितो बोल. त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरीचे पीस आहेत. खूप रिफ्रेशिंग लागतं. स्ट्रॉबेरीचा क्रश आहे त्याच्यात. महाबळेश्वरचा मॅप्रो गार्डन मधला तो तसा लागतो सेम. आणि सोडा आहे त्याच्यामध्ये. सो बघूया आता आपण तुम्हाला हे ट्राय करून दाखवू. तुम्हाला ह्याच्यामध्ये काय काय आहे. चिकन सिगार रोल. अच्छा, चीज सिगार रोल आता मी तुम्हाला इथूनच ट्राय करून दाखवतो, कारण की तिकडे फोन ठेवला ना तो सारखा पडेल, कारण की आम्ही आमचा स्टँड नाही आणलाय. ओके, आपण ट्राय करूया. शर्स नो सिगार्स, कारण की तो सिगार आहे. ओके, तो ट्राय करूया आता. मला असं काय वाटतं, मी खाल्ल्यावर चीज डायरेक्ट बाहेर येईल, लोड होईल. अरे यार, तेच झालं. कॅन यू एक्सचेंज? सॉरी, बिकॉज दॅट इज टेस्टिंग व्हेरी नाईस. ह्याच्यामध्ये खूप जास्त चीज लोडेड आहे. गाईड, तुमच्या 1 ते 2 आयटम मध्ये मला असं वाटतं की हे बार्बिक्यू नेशन पेक्षा 1 नंबर आहे. कारण की मी फर्स्ट टाइम आलो इकडे, आमचं चाललं होतं. 1 नंबर आहे. डाईस बोलतो मी, गाईस 1 नंबर लागते असं वाटतं ना. असे युनिक आयटम ट्राय करायचे असेल तर तुम्ही इथे नक्की या ना. आता अजून 1-2 आयटमच झाले जरा युनिक. अजून बघू आम्ही पुढे अजून काय चांगलं टेस्ट करू. पण हे थोडेसे युनिक आयटम म्हणजे खूप छान लागतात. असं वाटतं हे सर्व हातातला फोन बिन ठेवून फक्त खात राहू. पण काय करणार, तुम्ही आमचे प्रिय मित्र, प्रिय फॅमिली, तुम्हाला सांगावं लागणार की काय सुंदर लागतात गोष्टी. मग तिकडे जाऊन तुम्ही तुमच्या फॅमिली, तुमच्या गर्लफ्रेंड, तुमच्या बॉयफ्रेंड, तुमच्या सर्वांना घेऊन येऊ शकता. जर तुम्हाला कुठे, आता आम्ही पण शोधता इथे आलो. आमचं काय प्री प्लॅन नव्हतं, काय नव्हतं. पण गाईस, वाह, तर लॉलीपॉप टेस्ट करा. लॉलीपॉप पण मॅरिनेटेड आहे. ह्यांचं स्पेशल एक हुनान सॉस आहे, त्याच्यामध्ये हा मॅरिनेटेड आहे. हुनान सॉस आहे. रियाला माहिती आहे, रिया शेफ आहे. मी वाचलं होतं. रिया HR आहे. ओके, 1 2 3. स्पायसी आणि मस्त टेस्ट लागते याची. आणि चिकन पण खूप सॉफ्ट आणि टेंडर आहे. वा, बेस्ट म्हणजे लॉलीपॉप एकदम लिबलिबीत नाही लागत आहे, क्रंची आणि सॉफ्ट आहे. आता आपण खाऊया. सॉफ्ट खूप छान वाटतं मला. सकाळपासून काही खाल्लं नाही. बाई माझ्यावर भांडली होती म्हणून. ओके, सो काय आता बघू पुढे अजून काय काय आहे. आम्ही तुम्हाला असे आयटम दाखवत राहू. बेबी दस क्या आहे भाई? ओके, तो गाईज आता हे चिकन घी रोस्ट आलेलं आहे, बघू शकता. आणि
माझं क्रॅब लॉलीपॉप पण आलाय, बघू शकता गाईस. त्यांचा स्टाफ इतका चांगला आहे, खूप सपोर्टिव्ह आहे. त्यांना माहीत होतं की आम्ही इथे ब्लॉग करतोय आणि आम्ही इकडेच एका कॉर्नरला बिस्लरीला फोन ठेवला होता, तर त्यांनी आमच्यासाठी स्टँड अरेंज केला आहे ते उत्सव बार्बिक्यूवाल्यांनी. तो खूप छान वाटतंय आणि त्यांनी मला पर्सनली हॅपी बर्थडे विश केलं. सो गाईस ऑन 7th क्राऊड, 7th क्राऊड असतं का 11th क्राऊड 9 क्लाउड 7 काहीतरी ड्रिंक आहे ऑन क्लाउड 11, 12, 13, 14 ऑन क्लाउड 9, 11, 12, 13, 14 काय पण छान वाटते खूप. त्यांनी आम्हाला सबस्क्राईब पण केलं यूट्यूबवरती, किती मस्त वाटते. वा, genuinely best birthday ever. This much of recognition from this man and all over the world. खूप छान वाटतं. तुला काय आवडलं सर्वात जास्त आतापर्यंत? सर्वात जास्त मला तू आवडली. अच्छा खाल्लंय ते चीजवाला छान होता, जी रोस्ट पण छान होता आणि लॉलीपॉप पण छान होता. सर्वात छान आहे, टेस्टी. इक्वली सर्व छान लागते, तर मी डिसाईड नाही करू शकत आहे. मला काय आवडलं असं माहिती आहे? हां हे तर बेस्ट होतं. अरे हे तर एक नंबर आहे. तर फर्स्ट टाइम आणि युनिक आयटम आहे, खूप छान आहे. असं वाटतं तर टावरकडेच बघत राहू. तो टावर संपला ठेवू, परत खाली करून येऊ, परत म्हणजे परत खाली झाल्यावर परत भरायला सांगू आणि पीत राहू. पण आम्ही जास्त पिला तर आमचं पोट पॅक होईल. लागते पण इतकं सुंदर ना, कल्ट लागते, कल्ट क्लासिक. बघूया आता पुढे काय येते. सो गाईज आता आमचा बार्बिक्यू आलेला आहे, बघू शकता. ह्याच्यामध्ये काय काय आहे. चिकन टिक्का, चिकन मुलतानी कबाब, चिकन मुलतानी कबाब, चिकन पहाडी कबाब. वा, टेम्पटिंग तर वाटते गाईज हे. अजून एक पायनॅपल पण असतं ना काहीतरी ते. ठीक आहे. सो गाईज आपण हे ट्राय करूया आणि बघूया कसं लागते. सो गाईज तुम्ही बघू शकता आता तिथून एवढा धूर येतोय. आमच्या बार्बिक्यूच्या काट्या आल्या, सॉरी बार्बिक्यूच्या स्टिक्स आल्या. ह्याच्यामध्ये 3 वेगवेगळे आहेत. कुठला तरी एक मुलतानी बोलून गेला तो, मला तेवढा आठवण आहे. आणि चिकन टिक्का आहे, मुलतानी आणि खराबरा. एक पहाडी आहे, हराभरा काय सॉरी, चुकते, मला आठवण होते, 2 आठवण. सो आता बघू. हे ऑलरेडी कुक्ड असतात ना, काय इथे करायचे असतात खूप. तो गाईस हे बेस्ट पार्ट आहे. बेस्ट पार्ट आहे बोलते. आता बघूया ही बेस्ट हे येतो का अगोदरचं होतं बेस्ट. मला तर बेस्ट हेच वाटतंय. टेस्ट छान लागते यार याची. असं वाटतं आम्ही पितच राहू. एका घोटामध्ये असं वाटतं महाबळेश्वरला आलोय. इतकं सुंदर ड्रिंक थोडा असेल, मला वाटलं नव्हतं की याचा ड्रिंक बेस्ट आहे. सो याचा मॅडम आता. सो पहले मैं मैडम को सर्व करूंगा. मैडम ये कौन सा है? ये चिकन मुल्तानी है. चिकन मुल्तानी मिट्टी, मुल्तानी मिट्टी बोलते, मुल्तानी पहाड़, मुल्तानी कबाब. सो गाईज आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला खूप हॅपीनेस वाटतं आणि मी त्या हॅपीनेस बोलतो. हॅपीनेसमध्ये खूप स्टॅमर होतोय, कारण की गर्लफ्रेंड इतके चांगलं केक. गाईज तुम्हाला मी करतो, तो केक बघायला तुम्ही. आमचा केक मी स्टार्टिंगला एडिट करून केक पहिलाच टाकेन. तुम्ही तो केक बघा, खरं सांगतो तुम्हाला खूप आवडेल. म्हणजे तुम्ही रिलेट करू शकाल की नाही माहित नाही, पण असा जो एक बॉयफ्रेंड आहे तो त्याच्या म्हणजे गर्लफ्रेंड सोबत आणि बाकीच्या गोष्टीमध्ये हेल्प करतोय सर्व गोष्टी, तर त्याला डेडिकेट केल्या तुम्ही. डेडिकेटेड टू ऑल द गाईज ऑर अराउंड. म्हणजे थँक्यू. किती सुंदर गर्लफ्रेंड आहे माझी. सुंदर सोबत तुला डोकं पण इतकं जास्त आहे ना. पण कधी कधी भांडणी तर अशासाठी होती की मी सरप्राईज फील करेन, पण मी जर भांडण कुठे तुमच्या घेऊन जातो कुठच्या गोष्टी. ठीक आहे चालेल. आता मुलतानी ट्राय करूया. जास्त बोलणार नाही काही, आम्हाला सांगायचं पण आहे की कसं लागतं आणि गिफ्ट पण ओपन करायचे. तो रिअली व्हेरी सॉरी. ह्याच्यामध्ये बोनच नाही आहे, मुलतानीमध्ये बोनलेस आहे हा. हा बरोबर आहे. तो काय आता मी टेस्ट मॅडमला दिला. अजून एक आयटम आलेला आहे आमचा, जो की आहे हा वाला
पायनॅपल. पायनॅपल आहे. पायनॅपल विथ चीज टेम्पटिंग वाटते काही. वा वा. हा मला असं वाटतं हा नुसता प्रॉपर आणि पर्सनल बार्बिक्यू आहे. म्हणजे कुठेतरी पिकनिकला आला आणि असा वेगळाच बार्बिक्यू लावला. छान वाटतं. हा ना. सर्व गेम मसाल्यामध्ये चे वेगवेगळ्या चिकन मध्ये वेगवेगळे मसाले आहेत. म्हणजे एका ग्रीन वाली चटणी आहे ना, पण खूप क्रीमी लागते. पुदिन्याची चटणी आहे पण थोडीशी क्रीमी लागते. सर्व चिकन मध्ये वेगवेगळे हे आहेत म्हणजे वेगवेगळे सॉस टॉपिंग मॅरिनेटिंग आणि स्पायसेस वगैरे. मला आपण जरा गरम करूया अजून. आता रिया पहाडी उतरवते. पहाडी कबाब तुम्हाला पण छान होतं. हा उतरव. 2 पहाडी उतरवलेत. आता पायनॅपल नंतर घेऊया ना. पायनॅपल छान लागतो. हे ना असं वाटतच नाही की मी चिकन खाऊन लगेच म्हणजे पोट पॅक झालंय. बार्बिक्यू नेशन मध्ये मला एकच आयटम जो चांगला वाटतो वर तो रियाला पण आवडतो. तो कोणता सांगतो? कॅज्युअल पोटॅटो. प्रॉपर विचार जुळलेत. विचार जुळलेत पण स्वभाव जुळतील. आमचे स्वभाव नाही जुळणार, विचार जुळतात फक्त. ऍड आहे ती शादी.com ची. मग तुला ऐकल्यावर की वाटलं ना कुठेतरी? हा मॅट्रिमोनीची द्या मला. मराठी मेट्रोमध्ये मला ते आम्हाला ऍड मध्ये घेतला. आमचं तर लव्ह मॅरेज आहे. मला चालेल, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. वी आर ओपन टू कलॅब. वा. खूप गरम आहे. गोळा ना कुठे गेला? हा मला मस्त लागतंय पहाडी. पहाडी आणि हराभरा कबाब लागतो. मस्त आहे. हळू गरम झाला. इथं एवढा हॉट आणि सुंदर मुलींनी एवढा हॉट पदार्थ खाल्ला. पायनॅपल आहे म्हणजे पायनॅपल. पायनॅपल खाऊन बघूया आता. सेकंड वा. ज्युसी आहे. थोडा वेगळा लागतो. टाईप असतं ना, हे टाकलं काही आता आलेला आहे प्रॉन्स कोळीवाडा. तुम्ही बघू शकता. फिश मध्ये 2 आयटम आले अजूनपर्यंत. एक हा क्रॅब लॉलीपॉप आणि प्रॉन्स कोळीवाडा. आपण ट्राय करून बघूया कसं लागते. खायचंय म्हणून नाही खायचं. सोबत खा. कळणार नाही तरी पण त्याला गरम लागत नाही. त्याच्यामध्ये पुन्हा वाफ येतो आहे. क्लीन लागतात प्रॉन्स. त्याला आपण चटणीमध्ये टिकवून खाऊ. वाव. एवढं सर्व खायचं अजून आणि आम्ही आताच भरलोय. फुल झालंय आमचं पोट. तरी पण हा मी बोलते त्याला ते नको पिऊ, तरी पण पितो. त्यांचं फक्त स्टार्टर्स मध्ये पोट भरलं काहीच. असं वाटतं आपल्याला की एवढं खाऊ तेवढं खाऊ. नॉट इझी. ओव्हर इटिंग इज नॉट इझी. इट्स नॉट व्हेरी गुड फॉर द हेल्थ. ओके बघू आता आपण मेन कोर्स मध्ये काय तर मॅडमच्या आवडीचं स्पेशली मेन कोर्स मध्ये. ओके बटर चिकन आहे आणि खूप आता आम्ही स्टार्टर्स थांबवणार आहे
आणि आम्ही आमचं गिफ्ट ओपनिंग सेरेमनी चालू करणार आहे, म्हणजे माझं. ओके, तो बघूया आपण गिफ्ट मध्ये मॅडमनी काय काय दिले आम्हाला गिफ्ट. आता आलेला आहे, हे कोणचं आहे? फिश अमृतसरी टिक्का आलेला आहे गाईस. ओके, सो आता आम्ही वाइंड अप केलेलं आहे, थोडंसं गिफ्ट ओपनिंग करूया आपण आणि त्याच्यानंतर मग परत आपण आपला मेन कोर्स स्टार्ट करू. ओके, सो लेट्स गो गाईस. मेन कोर्स में चिकन मलबारी, स्पेशल बटर चिकन, 2 तंदूरी रोटी और चिकन दम बिरयानी. अजून फ्राईड राईस हवे. नाही, ओके, फ्राईड राईस नको. मॅडमने ऑर्डर केलेलं आहे. सो आता ह्यांच्यामध्ये हे जेवढे पण मेन कोर्स आयटम आहेत आम्ही ते ट्राय करणार आहोत. ओके, तर त्याच्यामध्ये व्हरायटीजमध्ये डिझर्टमध्ये कप आईस्क्रीम आणि गुलाबजामुन आहे. पण जर 99 रुपीज आपण प्लस करत आहोत तर त्याच्यावरती आपल्याला सिझलिंग ब्राउनी मिळणार आहे. असं, तो आपण सिझलिंग ब्राउनी घेऊया. तो आता बघूया की मेन कोर्समध्ये काय काय आयटम्स कसे असतील. ओके, सिझलिंग राहणे. सिझलिंग ब्राउनी लास्ट में. ओके, सो गाईज बी विथ अस. मी तुम्हाला दाखवू मेन कोर्स मधले जेवण. क्या? हाँ, इसको थोड़ा सा रिफिल कर सकते. सो गाईज आता मेन कोर्स मध्ये आपल्याला हे एक डिश आलेली आहे, ही चिकन मलबा. ही बटर चिकन आहे. सॉरी माय मिस्टेक. हे बटर चिकन आहे. किती टेम्पटिंग आणि किती बटरी वाटते, टेक्स्चर बघू शकता तुम्ही. आणि हा चिकन मलबारी वाला आहे कोणता तरी, नवीनच बघतोय. हा क्रीमी वाटतो चिकन. साऊथ इंडियन आहे का? ओके. हा, त्यांनी सांगितलं ते कोकोनट ग्रेव्ही मध्ये असतं, ते कोकोनट मिक्स ग्रेव्ही असते. ओके, आपण बघूया हे. आणि एक तंदुरी रोटी मागवली, अजून एक रोटी येते. ओके, एक रोटी आम्हाला आलेली आहे इथे. ओके, त्यानंतर गाईस हे आमचं ऑलरेडी रिफिल झालेलं आहे. हे तर एक चांगलं अनलिमिटेड आहे, तुम्ही किती पण रिफिल करू शकता. सो गाईज लेट्स टेस्ट दिस अँड बघूया हे कसं असणार. मला रिव्ह्यू देऊ जेन्युइन. ओके, गाईस आता आम्ही मेन कोर्स स्टार्ट करत आहोत. फर्स्ट आणि फॉरमोस्ट आम्ही खाऊ बटर चिकन विथ तंदुरी रोटी. बटर चिकन इज मस्ट अँड बटर चिकन इज मॅन्डेटरी. सो लेमन सोबतच मजा येते त्याला खायला. बघूया आता. थोडंसं बाईट आहे हा ना. मॅडमचा बाईट आणि माझा बाईट फरक आहे. गाईस म्हणजे तोंड बटर चिकनची ग्रेव्ही तर खूप मला तो वर्ड आठवत नाही. खूप पातळ आहे ग्रेव्ही आणि थोडीशी टँगी लागते, आंबट गोड टाईप लागते, इमली टाईप लागते थोडीशी. वेगळं आहे, म्हणजे जे बटर चिकन आम्ही खातो ना त्या हिशोबाने थोडं वेगळं आहे, ते इन्ग्रेडियंट्स आहेत. छान आहे, पण डिफरंट आहे टेस्ट, पण फेमिलियर टेस्ट आहे. सो गाईज नंतर आहे हे आमचं चिकन मटका बिर्याणी. चिकन हांडी मटका बिर्याणी जे पण आहे, तर आपण ची एक युनिक डिश ट्राय करूया, ज्यांची ती साऊथ इंडियन डिश आहे, चिकन मलबरा. चिकन मालबा काहीतरी आहे, मला नाव नाही आठवत आहे. तुम्ही बघू शकता, मी ट्राय करेन. वाव, खाऊ मला खाल्ल्या ना काही कोकोनटचं टेक्स्चर येतं डायरेक्टली तोंडामध्ये. म्हणजे कोणाला असं वाटतं कालवणामध्ये कोकोनट काय टाकलं आहे. त्यांनी सांगितलं की कोकोनट मिल्क आहे याच्यामध्ये. कोकोनट मिल्कची टॉस ग्रेव्ही आहे, तुम्ही बघू शकता, विथ चिकन. हे बघू शकता, खूप क्रीमी लागते आणि कोकोनट मिल्क मॅरिनेटेड आहे. सो हे असं आम्ही फर्स्ट टाइम खातोय. गाईज मी खरं सांगतो ना, मी ही ग्रेव्ही पिऊ शकतो, खरं सांगतोय. कारण की ना बघा, मी असं बरोबर नाही वाटत, पण कोकोनट मिल्क टाकलं याच्यामध्ये, फॅब. सर्वात जास्त मेन कोर्स मला बटर चिकन थोडंसं मला हे आवडलं, खूप छान लागतं.
सो गाईज आता रिओ मॅडम हांडी बिर्याणी ओपन करते आणि बिर्याणी घेते. सर्वात प्रिय आणि सर्वात आवडती गोष्ट मॅडमची. ना असं गार्निश केलंय मस्त ऑनियन सोबत. तर आपण बघूया आता मॅडम काय करतायत. पोट एवढं जास्त भरलंय ना आमचं त्याला. सो आता मॅडम टेस्ट करतील. कसं लागतंय? कशी टेस्ट आहे? बिर्याणी पण चांगली आहे. बिर्याणी पण छान आहे. काय चांगलं आहे बिर्याणीमध्ये? राईस, मसाला. ग्रेव्ही, मसाला. आणि राईस पण असा खूप चांगला आहे, असं चिकचिकीत नाही आहे. ओके. तू खातो? हा. पहिले तर आमचे आईस्क्रीम झालेले आहेत आणि हे गुलाबजामुन आणि आता आमचा ब्राउनी येणार आहे. सिझलिंग सिझलिंग ब्राउनी तुम्ही बघू शकता गाईस. वरती आता ते चॉकलेट टाकतील. हा जो वास आहे ना गाईस, एक नंबर. हा वास नाही, इट इज अ वाइब. आता आम्ही खाऊ. हा वाव. गरम गरम असणार. थांब. तर विचार करतोय या गुलाबजामुनला ह्याच्यात टाकून मग खाऊ. कसं असेल, करूया का आपण एक्सपेरिमेंट. सो गाईज, गरम नाही भरवत तुला. तुला गरम गरम नाही भरवत नाही. सो गाईज एकदा आम्ही पॉपटेट्स मध्ये गेलेलो आणि मला गरम गरम नाही भरवू का तुला? तुझा बर्थडे आहे तर. माझा बर्थडे पण मॅडमला आम्ही भरवणार. गरम आहे, गरम आहे, गरम आहे. परत मी त्याला गरम भरवलं. बघूया मी किती गरम आहे. गरम नाहीये, पण मला चहा वगैरे प्यायची सवय नाही तर मला गरम गरमच लागतं. गरम नाही, पण ते हा आईस्क्रीम दे. स्पाइस झालेत बघेल. सो गाईज मी मॅडमला आता भरवतो थंड थंड बाईट. वा, कसं आहे? छान आहे. सो गाईज तुम्ही हा ब्लॉग इथपर्यंत बघितला त्यासाठी खूप धन्यवाद. आम्ही गिफ्टचा वेगळा ब्लॉग टाकू आय गेस. ओके. आता जर आम्ही हा ब्लॉग पोस्ट केला बर्थडेचा, त्याच्यानंतर आम्ही जे पण गिफ्ट ओपन केलेत 26 गिफ्ट ओपन केलेत त्याचा आम्ही वेगळा ब्लॉग बनवू. कारण की एकामध्ये एक समप होणार नाही. तर तो गिफ्टचा पण ब्लॉग तुम्ही प्लीज बघा. ओके. सो गाईज आता आम्ही हा इथे एंड करतो आमचा बर्थडे. तर आम्ही ही ब्राउनी खाणार. आईस्क्रीम कोणते कोणते? आईस्क्रीम 3 फ्लेवर दिले त्यांनी इथे. पायनॅपल, व्हॅनिला आईस्क्रीम आणि एक आहे स्ट्रॉबेरी आणि 2 गुलाबजामुन दिलेत. हे मला असं वाटतं ह्याला सोडून बाकीच्या गोष्टी अनलिमिटेड आहेत. बाकीच्या गोष्टी आम्ही लोक रिपीट करू शकतो हव्या तेवढ्या. ओके. सो गाईज आता आम्ही ह्याच्यावर तुटून पडतो आणि थँक्यू सो मच पूर्ण ब्लॉग बघितल्यासाठी. हॅपी बर्थडे बोला. कमेंटमध्ये तुम्ही मला हॅपी बर्थडे बोलू शकाल. तेव्हापर्यंत माझा बर्थडे संपला असेल. नो आयडिया. ओके. सो गाईज थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग. जर सबस्क्राईब नसेल केला असेल तर आता लवकर सबस्क्राईब करा. म्हणजे असे मील्स आणि असे प्लेसेस आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू. इतके सुंदर सुंदर हॉटेल्स आणि इतके सुंदर सुंदर मील्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू. ओके. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू सो मच मॅडम फॉर दिस मच गिफ्ट. आय डिझर्व यू टाईप ऑफ गर्लफ्रेंड. ओके. थँक्यू सो मच. तू मला एवढे चांगले गिफ्ट दिलेस आणि एवढं स्पेशल फील करून दिलंस. लाईक अ रिअल किंग ऑफ अतिया फिट टेल्स असंच लिहिलं आहे आमच्या केकवरती. हां, आमच्या केकमध्ये असंच लिहिलं आहे. तर तुम्ही बघू शकता गाईस. केक पण दाखवू आम्ही ब्लॉगमध्ये टाकू. ओके. सो गाईस बाय बाय. बोला आरामात. हां, तुम्ही जर बार्बेक्यू लवर असाल तुम्हाला मला असं वाटतं बार्बेक्यू नेशनच्या नंतर जर तुम्ही कुठे वेग चांगला प्लेस हंट करत असाल तर खूप चांगला आहे. खूप छान प्लेस आहे. अनलिमिटेड आहे सर्व इथे आणि टेस्ट खूप छान आहे. एक तर मी चिकनचा आयटम खाल्ला कुठला तरी चिकन मलबरा का काय तो त्याच्यामध्ये कोकोनटची ग्रेव्ही इतकी सुंदर होती ना गाईस. एक नंबर टेस्ट आहे. ओके.
सो ऐसे ही हम आपकी विदा ले रहे हैं. सब्सक्राइब टू अतिया फिट टेल्स, सपोर्ट अस, ग्रो आवर फैमिली. बाय.